या ठिकाणी कोकण दर्पणचा 15 वर्षाचा हा प्रवास आणि माझ्या मते मी पहिल्या वर्धापन दिनाला सुद्धा उपस्थित होतो आणि आज कोकण दर्पणचा 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्या निमित्ताने मी कोकण दर्पण आणि कोकण दर्पणच्या सर्व प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा देईन। कोकण दर्पणचे संपादक, त्यांचे सर्व सहकारी यांना लाख लाख शुभेच्छा देईन आणि शाहू फुले आंबेडकरांच्या माध्यमातून संपन्न झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ हा जिवंत ठेवण्याचं काम आज लोकदर्पणच्या माध्यमातून होत आहे। आजच्या ह्या लोकदर्पणच्या कार्यक्रमामध्ये मला पाहताना आनंद आणि अतिशय गौरव वाटतो की त्यांनी लहानापासून थोरापर्यंत सर्वांना यामध्ये सहभागी करून जे उद्योजक असतील, श्रेष्ठ मंडळी असतील, यांचा सुद्धा त्यांनी गौरव केलेला आहे आणि कोकण दर्पणच्या माध्यमातून एक जनजागृती त्यांची मोहीम या ठिकाणी उभारलेली आहे। खरोखरच ही वाखाणण्यासारखी आहे। मी माडिक साहेबांना, त्यांच्या डोंगरगाव साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आज नाविन्याने मला पाहायला मिळालं ते आमचे माडिक साहेब हे पत्रकार नसून कलावंत सुद्धा आहेत, हेही आज दृष्टीस पडलं। अतिशय चांगल्या पद्धतीचे शाहीर, अतिशय चांगल्या पद्धतीचे कवी हे त्यांच्यामध्ये दिसले आणि एक लोकशाहीर, कवी आणि पत्रकार या तिघांचा संगम जो माडिक साहेबांच्या माध्यमातून आज दिसलेला आहे हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे, त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। संपन्न झालेला आहे। कोकण दर्पणचं कार्य इतकं भव्य दिव्य आहे की आज जर आपण बघितलं या देशामध्ये शिक्षणाची जशी फार आबाळ होत चालली, गरिबांसाठी शिक्षण संपत चाललेलं आहे आणि जी थीम जी माडिक साहेबांनी केली ही थीम गरिबांच्या एज्युकेशनला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो खूपच अभिनंदनीय असा आहे। कारण आज जर बघितलं हे सर्व शिक्षण श्रीमंताच्या ताब्यामध्ये गेलं। गरिबांची जशी 1947 साली जशी परिस्थिती होती की मुलं शिकत नव्हती, गरिबांची, सामान्य लोकांची किंवा बहुजन समाजाची मुलं शिकत नव्हती। 47 ते 72 पर्यंत बहुजन समाजाचे लोक शिकले, तिथले कोणी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पत्रकार झाले, इंजिनियर झाले आणि त्यांनी या देशाला शेप दिला, या देशाचं इकॉनॉमी त्यांनी वाढवली। परंतु दुर्दैव असं की 70-72च्या नंतर सगळं चित्र बदललं। प्रायव्हेट मेडिकल कॉलेज निघाले, प्रायव्हेट स्कूल निघाले आणि या प्रायव्हेटनं ही जबरदस्त फी आणि ही जबरदस्त फी सामान्य लोकांना परवडत नाही आणि त्याच्यामुळं खेडेगावातलं एज्युकेशन आता संपत आलेलं आहे। तुम्ही शहरातली माणसं आहात, तुम्ही शहरातल्या माणसांना फारसं काही माहिती कळत नाही बेस रूटला काय चाललं आहे। जो कॉमन समाज आहे तो आजही शेतीवर अवलंबून आहे आणि 12 बलुते जे आहे ते 12 बलुते पण संपत गेले, परंतु त्यांची काही परिस्थिती फार सुधारली अशातला भाग नाही। तर जे मधल्या काळामध्ये जे त्यांना एज्युकेशन मिळालं त्या एज्युकेशन जोरावर त्यांची परिस्थिती सुधारली, त्यांनी देशाला सुधारण्याचा हातभार लावला। पण दुर्दैव असं की आपलं जे गव्हर्नमेंट आहे, जे स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, पूर्णपणे पैशावाल्यांच्या ताब्यात गेलं आणि आपलं पैशाचं एज्युकेशनचं बजेट पूर्ण खाली आलं। छोटे मोठे जगाच्या पाठीवरचे देश आहेत त्यांचंसुद्धा एज्युकेशन बजेट जास्त आहे, आपल्या याच्यामध्ये एज्युकेशनला हे गव्हर्नमेंट जास्त खर्च करत नाही आणि ज्या देशामध्ये एज्युकेशन नाही त्या देशाची प्रगती नाही। हा सगळा फुगा आहे। हा फुगा माझ्या अंदाजाप्रमाणे 10 वर्षात फुटेल। आज आपल्याकडे शास्त्रीय काहीच नाही। आता परवाच तुम्ही बघितलं AI समिट झाला, इतकी नाचक्की झाली या देशाची, तरी आपला मीडिया सगळा एका ठराविक लोकांच्या ताब्यात असल्यामुळे तो उदो उदो करतो। पण आपल्याला माहिती आहे आपण काय नवीन नवीन शास्त्रीय आपण काय कुठले प्रयोग केले, कुठले शोध लावले आणि कुठल्या आपल्या जीवावर आपण काय केलेलं आहे, काही नाही, म्हणजे अगदी 2% सुद्धा नाही। तर हे जे माडिक साहेब जे करतात त्यांनी जे आता जे दाखवलं ज्योतिबा फुल्यांचं, परत या देशाला ज्योतिबा फुल्यांसारखे माणसांची गरज आहे आणि एज्युकेशनवर जोर देण्याचा गरज आहे।
ज्या देशाला जपानमध्ये बघा, अमेरिकेमध्ये, इवन चायनामध्ये बघा 100% फ्री एज्युकेशन. इवन आपल्याकडं कौतुकास्पद आहे आपल्या देशामध्ये केरळानं 100% फ्री हे केलं. जेव्हा केरळासारखं राज्य ग्रॅज्युएटपर्यंत आणि PhD पर्यंत जर फ्री एज्युकेशन देतं आपल्या मुलांना, तर महाराष्ट्रासारख्या एकदम सो कॉल्ड श्रीमंत, मला माहीत नाही श्रीमंत आहे का गरीब आहे, पण ते म्हणतात खूप श्रीमंत राज्य आहे, तर मग ते श्रीमंत राज्य या लोकांना फ्री एज्युकेशन का देऊ शकत नाही? हे सगळं घबाड, सगळा पैसा हा सगळा श्रीमंतांनी जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज काढलेत किंवा प्रायव्हेट स्कूल काढलेत, प्रायमरी स्कूल काढलेत, बालवाडी काढलेत, तिथंच हे का चाललं आहे याचा विचार करण्याची आता खूप वेळ आलेली आहे. तर हे जे त्यांनी थीम घेतलेली महाडिक साहेबांनी आणि कोकण दर्पणनं, माझ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि तसंच पुढं चालू ठेवावं आणि समाजामध्ये जनजागृतीचा हा जो त्यांचा उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तो ते तसेच चालू ठेवतील याची मला खात्री आहे. तिच्यासाठी माझ्या शेकडो शुभेच्छा. धन्यवाद. हे केवळ वृत्तपत्र नसून एक सामाजिक चळवळ आहे. अनेक वर्ष ते तळागाळातल्या लोकांना, शोषित पीडितांना एकत्रित करून त्यांचा सन्मान करतात आणि पत्रकारितेमध्ये म्हणजे डिजिटल पत्रकारितेमध्ये एक वेगळा प्रयोग त्यांनी करून ठेवला आणि म्हणून कोकण दर्पण आज सर्वत्र पॉप्युलर झालेला आहे. ह्या वृत्तसमूहाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दर्पण 15वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम या माध्यमातून ते राबवतात. राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजले पाहिजेत याकरता चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारे सामाजिक संदेश देणारं वृत्तपत्र आणि त्यात विशेषतः प्रिंट मीडियामध्ये टिकून राहणं हे गौरवास्पद गोष्ट आहे. याकरिता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. जागृत फाउंडेशनच्या वतीने मी ज्ञानेश्वर खरपुरिया, भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाचे उपाध्यक्षच्या वतीने कोकण दर्पण 15व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कोकण दर्पण दरवर्षी आपला वर्धापन दिवस साजरा करते. कोकण दर्पणचं कार्य हा पूर्ण कोकणामध्ये, मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये खूप प्रमाणात विभागलेला आहे. प्रत्येक घरोघरी लोकांच्या अडचणी, लोकांच्या गरजा काय आहे त्याच्यावर आवाज उठवणे कोकण दर्पणद्वारे नेहमीच प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सुटीत व त्याला वाव मिळतो. सरकारपर्यंत त्यांचे प्रश्न लोकांचे ते पोचवतात. परत मी या कोकण दर्पण टीमला शुभेच्छा देतो व असं निरंतर कार्य तुमच्या मार्फत होत राहो व लोकांचे प्रश्न सरकार माध्यमातून असून प्रशासन माध्यमातून सॉल्व्ह होत राहावं. त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी ज्ञानेश्वर करपुरिया जागृत फाउंडेशनच्या वतीने व भाजपा खारघर मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक संजय नरवाडे नांदेडहून आलेला आहे. कोकण दर्पण या सोहळ्यासाठी, वर्धापन दिनासाठी मी खास करून आलेला आहे. महाडिक सर हे माझे विद्यार्थी आहेत. त्यांनी माझ्याकडे PG केलेली आहे. MGA मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे त्यांचं अतिशय सुंदर कार्य बघून मी पण प्रभावित झालेले आहे. अशा ठिकाणी की लोकशाहीचा चौथा आधार समजलं जाणाऱ्या मीडियामध्ये ते उत्कृष्ट प्रकारे काम करतात आणि सर्वसामान्य न्याय देतील, विकासात्मक गोष्टींना ते वाव देतील, शिक्षणाचे अजून बरेच काही इतर कार्यामध्ये चांगल्या गोष्टी करून आणतील. हा सोहळा बघून मी अत्यंत प्रभावित झालेला आहे. त्यामुळे मी या कोकण दर्पण टीमला पूर्णपणे शुभेच्छा देतो आणि वर्धापन सर्व टीमला शुभेच्छा देतो. नमस्कार. कोकणाचं संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वृत्तपत्राचा आज 15वा वर्धापन दिन नवी मुंबई नेरूळ येथील तेरणा ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला. या निमित्तानं सालाबाद प्रमाणे देखील राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये समाज दर्पण पुरस्कार, कोकण रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार आम्ही वितरित केले आणि यासाठी अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते. आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कोकणाच्या विकासासाठी अनेक पत्रकारांनी योगदान दिलेलं आहे. भारतीय समाज व्यवस्थेवर समतामूलक पत्रकारितेचा वसा ज्यांनी निर्माण केला ते आदरणीय सर्वांचे, तुम्हा आम्हा सर्वांचे निर्माण करते डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा समतामूलक वसा कोकण दर्पण जपत आहे आणि त्या माध्यमातून आज समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी सामाजिक योगदान दिलेलं आहे त्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा, महनीय व्यक्तींचा इथं आम्ही सन्मान केलेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर NB आवटे असतील, परेश ठाकूर साहेब असतील, सुनील गायकवाड साहेब असतील, डॉक्टर
शुभांगी अडाते असतील, त्यानंतर विनोद म्हात्रे साहेब असतील, विकास गरज साहेब असतील, रवींद्र जोशी असतील, पत्रकार विक्रम गायकवाड असतील, त्यानंतर शत्रुघ्न माळी साहेब असतील, या सर्व लोकांचा सन्मान गौरव करताना अतिशय गौरव वाटला. त्यानंतर कोकण दर्पण आयडॉल असेल, कोकण युथ आयकॉन असेल, असे वेगवेगळे पुरस्कार आम्ही या निमित्तानं दिले. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने निबंध स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तब्बल 500 विद्यार्थ्यांनी ह्या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, त्यांचा गौरव देखील यावेळी केला. इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशनमध्ये अनेक कॉलेजेसनी सहभाग केला, त्यांचा देखील इथं गौरव करण्यात आला. अशी अतिशय भरगच्च अशी स्पर्धा इथं संपन्न झाली. यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं, मेहनत केली. विशेषतः आभार व्यक्त करेन मी तेरणा ऑडिटोरियमचं, ज्यांनी आणि आमचे ॲडव्होकेट विनायक सरांनी, ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठं योगदान दिलं, सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमासाठी हवी ती मदत त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळं सर्व मान्यवरांचं ज्या पद्धतीने इथे आपण पाहिलं की नवी मुंबईचे माजी महापौर आदरणीय अशोक गावडे साहेब असतील, तसेच सर्व डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सर असतील, सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्या सन्मानामध्ये त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. त्यामुळे सर्व ज्यांनी ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं, AIIITSचे संचालक राज सिकदर साहेब असतील, कारण ही स्पर्धा ज्यांच्या संयोजनातून संपन्न झाली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. उडान संस्था असेल, ज्यांनी योग करो योग रहो नियोग हा इथं संदेश दिला, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करीत अशीच कोकण दर्पणच्या ह्या सामाजिक चळवळीला आपण सगळ्यांनी बळकटी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सर्व मीडियाचे जे माझे सहकारी मीडिया आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.